हॅलो गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू माय डिअर स्टुडंट. हाव आर यू व्हेरी फाईन. तर सगळे आनंदात असाल. आणि आता बघूया आपण 2.2 आपल्या 8व्या वर्गाच्या इंग्रजीच्या टेक्स्टबुकमधून हा लेसन. द हाऊस बिल्डर म्हणजे घर बांधणारा, त्याला काय म्हणतो आपण? गवंडी असे म्हणतो. तर या लेसनचं वॉर्मिंग अप आणि चिटचॅट आता सुरू करूया. पण चिटचॅट सुरू करण्यापूर्वी सगळ्यांना एक आवाहन आहे माझं की जर माझ्या चॅनलवर आपण प्रथमच आले असाल तर सबस्क्राईब करा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर आपल्याला लाईक करायचं आहे. तर बघूया क्वेश्चन नंबर फर्स्ट. व्हॉट इज द रिटायरमेंट फ्रॉम ऑक्युपेशन? व्यवसायापासून निवृत्त होणे म्हणजे काय? तर या प्रश्नाचं उत्तर बघूया. रिटायरमेंट फ्रॉम ऑक्युपेशन मीन्स यू स्टॉप डुईंग युअर वर्क ऑर जॉब ॲट रिचिंग पर्टिक्युलर एज. विशिष्ट वयापर्यंत पोचल्यानंतर जेव्हा तुम्ही आपले काम बंद करून देता तर तेव्हा त्याला रिटायरमेंट असे म्हणतात. व्हेन डू पीपल रिटायर? लोक आपल्या कामातून निवृत्त केव्हा होतात? पीपल जनरली रिटायर ॲट द एज ऑफ 58 to 60. तर लोक जनरली वयाच्या 58व्या किंवा 60व्या वर्षी रिटायर होतात. फॉर व्हॉट रिझन डू पीपल हॅव टू रिटायर फ्रॉम देअर ऑक्युपेशन? लोक आपल्या कामापासून निवृत्त कोणकोणत्या कारणाने होतात? पीपल हॅव टू रिटायर फ्रॉम देअर ऑक्युपेशन. लोक आपल्या कामापासून निवृत्त होण्याचं कारण आहे कारण ऑफ देअर ओल्ड एज, त्यांचे म्हातारपण, त्याच्यानंतर हेल्थ प्रॉब्लेम ऑर लिव्हिंग विथ देअर फॅमिली अँड एन्जॉय हॅपीली. तर आपल्या कुटुंबासोबत आनंदाने राहण्यासाठी ते आपल्या कामापासून निवृत्त होतात. हाऊ डू पीपल स्पेंड देअर टाईम आफ्टर रिटायरमेंट? लोक रिटायरमेंट झाल्याच्या नंतर आपला वेळ कसे घालवतात? सम पीपल स्पेंड देअर टाईम आफ्टर रिटायरमेंट विथ देअर फॅमिली. काही लोक रिटायरमेंट झाल्यानंतर आपल्या कुटुंबासोबत वेळ घालवतात. आणि सम डू सोशल वर्क ऑफ देअर चॉईस. तर काही आपल्या आवडीचे सामाजिक कार्य करून आपला वेळ घालवतात. आता याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन. डिस्कस अँड मॅच द प्रोफेशन इन्वॉल्व इन कन्स्ट्रक्शन विथ वर्क दे डू. तर जे लोक इमारतीच्या बांधकामामध्ये संलग्न असतात अशा व्यावसायिकांची इथं लिस्ट दिली आहे आणि ते करत असलेल्या कामाला दुसऱ्या साईडला दिलं आहे. तर आर्किटेक्ट कोणतं काम करते तर ते आता बघायचं आहे. तर आर्किटेक्ट यापैकी डी प्लॅन्स अँड डिझाईन स्ट्रक्चर हे काम करत असते. इंजिनियर कोणतं काम करत असते तर ई एन्श्युअर स्ट्रक्चर विल बी स्ट्रॉंग अँड स्टॅबल. बिल्डिंग कॉन्ट्रॅक्टर काय करतो तर याचं उत्तर जी आहे. सुपरवायझेस कन्स्ट्रक्शन एम्प्लॉईज वर्कर्स प्रोफेशनल ॲटसेट्रा. त्यानंतर कारपेंटर काय करतो, सुतार काय करतो तर मेक्स वुडन फ्रेमवर्क ऑफ डोअर्स विंडोज ॲटसेट्रा. त्यानंतर मॅसन काय करतो, गवंडी काय करतो तर त्याचं उत्तर यफ आहे. बिल्ड्स वॉल रूफ ॲटसेट्रा अँड प्लास्टर. त्याच्यानंतर टायलर काय करतो तर याचं उत्तर सी आहे. डज द फ्लोरिंग. आणि लास्ट इंटेरियर डेकोरेशनचं कोणतं काम आहे? इंटेरियर डेकोरेटर काय करतो तर त्याचं बी उत्तर आहे. ब्युटिफाईज द इनसाइड ऑफ होम. तर इन दिस वे दीज आर द प्रोफेशनल अँड इन दिस कॉलम देर आर द वर्क दे डू. तर आता बघूया नेक्स्ट ॲक्टिव्हिटी. आता या नेक्स्ट ॲक्टिव्हिटीमध्ये अ वर्ड कॅन बी ब्रोकन अप इंटू युनिट्स ऑफ प्रोनाऊन्सिएशन. कोणताही एक शब्द म्हटलं तर त्या शब्दामध्ये जे उच्चारण करतो त्या शब्दाचं आपण तर त्या उच्चारणाचे अवयव पाडले असतात आणि ईच हॅविंग वन वावल साऊंड. आणि प्रत्येक अवयवामध्ये वावेल साऊंड असू शकतो किंवा वावेलच्या शिवाय कॉन्सोनंटचाही साऊंड असू शकतो. ईच सच युनिट आणि अशाच एका अवयवाला घटकाला इज कॉल्ड अ सिलॅबल आणि त्याला सिलॅबल असे म्हणतात. आता एक्झाम्पल घेऊया. टू गो टू गॉट विल सी ॲटसेट्रा हॅव जस्ट वन सिलॅबल. तर या चारही शब्दामध्ये फक्त एक एक अवयव आहे, एक एक सिलॅबल आहे, म्हणून याला वन सिलॅबल असणारे शब्द म्हटलं आहे. दुसऱ्यामध्ये फादर, मॅसन,
बिल्डर हॅव 2 सिलॅबल्स. तर याच्यामध्ये 2 सिलॅबल्स आहेत. कोणकोणते? फादर, मॅसन अशा पद्धतीने. आणि नेक्स्ट आहे इंजिनियर, कार्पेंटर, कन्स्ट्रक्शन. दीज हॅव 3 सिलॅबल्स. तर यांच्यामध्ये 3 सिलॅबल्स आहेत. कसे? पहा, EN, जिन, इयर. त्यानंतर कारपेंटर. तर असे अवयव पडले आहेत आणि म्हणून याला 3 सिलॅबल असलेले शब्द म्हटले आहे. आता बघा, राईट डाऊन द नेम ऑफ एनी 5 ऑफ युअर क्लासमेट्स. तुमच्या वर्गातल्या वर्गमित्रांचे कोणतंही 5 नाव लिहा. अँड ब्रेक देम इनटू सिलॅबल्स. आणि त्या नावाला मग तुम्ही ब्रेक करा. अवयवामध्ये म्हणजे शब्दाचे जे उच्चारणानुसार अवयव पडतात तर त्याचे मग तुकडे करा. राईट डाऊन द नंबर ऑफ सिलॅबल्स इन ईच ऑफ देअर नेम्स. आणि त्या 5 नावामध्ये किती किती सिलॅबल्स झाले तर ते तुम्हाला ठरवायचं आहे. जसं मी इथं लिहून दिलं आहे, राम याच्यामध्ये सिंगल सिलॅबल आहे. पंकज याच्यामध्ये 2 सिलॅबल आहे. पंकज 2 सिलॅबल आहे. आणि तिसरा आहे डोंगरवार. डोंगरवार म्हणजे इन दिस वे देर आर 3 सिलॅबल्स. तर अशा पद्धतीने हे आपण बघितलं आहे. आता बघा याच्यामध्ये काय म्हटलं आहे की a syllable is a simple unbroken sound of spoken word or written word. म्हणजे लिखित किंवा बोललेल्या शब्दाला अखंडपणे त्याला बोलणारा जो शब्द असतो तर तो सिलॅबल्स युजली कंटेन वॉवेल, ज्यामध्ये एक वॉवेल असेल अँड अकंपनिंग कन्सोनंट, आणि सोबतच त्याच्यासोबत कन्सोनंटसुद्धा असतील, व्यंजनं असतील. समटाइम्स सिलॅबल्स आर रेफर टू ॲज द बीट्स ऑफ स्पोकन वर्ड्स. आणि यालाच बीट्स असे म्हटले आहे. तर इन दिस वे वी हॅव स्टडीड वॉर्मिंग अप अँड चिटचॅट. तर आता यानंतर बघूया आपण आपल्या लेसनचं जे आहे हाऊस बिल्डरचं भाषांतर. वी आर गोइंग टू सी द ट्रान्सलेशन इन मराठी ऑफ दिस लेसन. तर या लेसनमध्ये आपण एका गवंड्याची कहाणी पाहणार आहोत. हू वर्क्स फॉर अ बिल्डिंग कॉन्ट्रॅक्टर. आणि जो एका कंत्राटदाराकडे काम करत होता. द मॅसन ऑलवेज स्ट्रोव टू डू हिज वर्क टू परफेक्शन. आणि आपल्या कामामध्ये पूर्ण परफेक्शन करण्यासाठी तो अतोनात नेहमीच प्रयत्न करत असे. ॲज सून ॲज अ हाऊस हॅड बीन डिझाईन बाय द आर्किटेक्ट. आणि एका आर्किटेक्टकडून, वास्तुविशारदाकडून जेव्हा घराचा आराखडा पूर्ण होऊन जात असे, अगदी त्याचबरोबर डिटेल्स फायनलाइज बाय द इंजिनियर. आणि इंजिनियर त्याला पूर्ण फायनलाइज केल्यानंतर त्याचा तपशील शेवट केल्यानंतर द कॉन्ट्रॅक्टर वूड सेंड फॉर द मॅशन अँड लीव द रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ बिल्डिंग द हाऊस टू हिम. आणि त्यानंतर कॉन्ट्रॅक्टर काय करत असे, कंत्राटदार काय करत असे, त्या डिझाईनला, त्या आकृतीला तो मॅशनकडे पूर्ण करण्याची जबाबदारी देऊन देत असे. द मॅशन वूड देन, आणि त्याच्यानंतर मॅशन काय करत असे, विदाउट वेस्टिंग एनी टाईम स्टार्ट हिज वर्क. आपलं काम सुरू करत असे, कोणत्याही प्रकारचा वेळ वाया न घालवता. ही वूड टेक ग्रेट इंटरेस्ट. आणि तो त्यामध्ये इंटरेस्ट घेत असे, रुची घेत असे. इन हिज वर्क ऑफ बिल्डिंग. घराचं काम करण्यामध्ये तो स्वतः रुची घेत असे. कोण? गवंडी. अँड डू इट्स विथ फुल डेडिकेशन. आणि पूर्ण समर्पण करून, डेडिकेशनचा अर्थ इथं दिला आहे कमिटेड टू टास्क ऑर पर्पज. म्हणजे आपलं पूर्ण जीव ओतून तो त्या बिल्डिंगचं काम करत असे. ही मेड शुअर दॅट. आणि तो खात्री करत असे की ही यूज द बेस्ट कन्स्ट्रक्शन मटेरियल. आणि तो कोणत्या गोष्टीची खात्री करून घेत असे की त्या इमारतीच्या बांधकामाकरिता दिलेला सामग्री, मटेरियल ऑफ हाय क्वालिटी, ती उच्च प्रतीची आहे की नाही. द मेजरमेंट ऑफ द वॉल. भिंतींचे जे मेजरमेंट्स आहेत, मोजमाप आहे, किंवा डोअरची आहे किंवा आर्चची आहे. आर्च मीन्स कमान. तर या सगळ्या गोष्टीचं तो पूर्ण खात्री करून घेत असे ॲटसेट्रा.
वेअर परफेक्ट अँड ही गेव अन एक्सलंट अँड अपीलिंग फिनिश टू व्हॉट एव्हर ही बिल्ड. म्हणजे तो बांधत असलेल्या प्रत्येक घराचं जे लूक आहे ते उत्कृष्ट येण्यासाठी अशा पद्धतीनं प्रत्येक गोष्टीकडे तो जातीने लक्ष देत असे. द ओनर ऑफ द न्यू हाऊसेस म्हणजे नवीन घराचे जे मालक असायचे तर ते वुड बी मोर दॅन सॅटिस्फाईड विथ द कन्स्ट्रक्शन. त्याने बांधलेल्या कन्स्ट्रक्शनमुळे सफाईमुळे घराचे जे मालक असत तर ते आवश्यकतेपेक्षा अपेक्षेपेक्षा जास्तच संतुष्ट आणि समाधानी होत असत. आता याच्यामध्ये काही प्रश्न आले की व्हाय वॉज द मॅसन अ व्हेरी गुड वर्कमॅन. तो गवंडी चांगला काम करणारा का होता. तर आपण म्हणू शकतो द मॅसन विदाउट वेस्टिंग एनी टाईम स्टार्ट हिज वर्क अँड ही वूड टेक ग्रेट इंटरेस्ट इन हिज वर्क ऑफ बिल्डिंग अँड डू इट विथ फुल डेडिकेशन. त्याच्यानंतर तो हेही काम करत असे की ही यूज द बेस्ट कन्स्ट्रक्शन मटेरियल ऑफ हाय क्वालिटी अँड मेजरमेंट ऑफ वॉल्स डोरवेज आर्स अँड ऑल वेअर परफेक्ट अँड ही गेव अन एक्सलंट अँड अपीलिंग फिनिश टू व्हॉट एव्हर ही बिल्ड. आणि याच कारणामुळे तो गुड वर्कमॅन होता. आता नेक्स्ट पॅसेज बघूया. बिकॉज ऑफ द झील, diligence, loyalty and persistence that he displayed in his work. तर त्या व्यक्तीच्या त्या गवंड्याच्या कामामधून आपल्याला काय काय दिसून येत असे तर त्याचा उत्साह दिसून येत असे. त्याच्यानंतर डिलिजन्समध्ये कॉन्स्टंट केअरफुल एफर्ट म्हणजे जागरूकता. त्याच्यानंतर जागरूकता किंवा मेहनत. त्यानंतर लॉयल्टी म्हणजे प्रामाणिकपणे तो काम करत असे. त्याच्यामध्ये निष्काळजीपणा तो अजिबात ठेवत नसे. अँड पर्सिस्टन्सी म्हणजे चिकाटी करत असे. तो अजिबात आळसी नव्हता. पर्सिस्टन्स दॅट ही डिस्प्ले. तर अशा गुणामुळे त्याचं काम चांगलं होत असे. द मॅसन वॉज इन अ ग्रेट डिमांड आणि त्यामुळेच त्या मॅसनची खूप मागणी होती. अँड फेस गुड बिझनेस टू हिज कॉन्ट्रॅक्टर आणि त्याने केलेल्या सफाईपूर्ण कामामुळेच त्याचा जो कॉन्ट्रॅक्टर होता त्याचा जो काम होता त्याचा धंदा होता त्याचा बिझनेस होता तो चांगल्या तेजीत येत होता. कोणामुळे? या गवंड्यामुळे. कारण की गवंडी उत्कृष्ट असं बांधकाम करून देत असे त्याला. पुढे कॉन्ट्रॅक्टर रिकम्पेन्स्ड द मॅसन. आता इथं रिकम्पेन्स्डचा अर्थ आहे कंटिन्यू एफर्ट सतत प्रयत्न किंवा चिकाटीने तो काम करत असे. आणि त्यामुळेच कॉन्ट्रॅक्टर त्याला काय करत असे. कॉन्ट्रॅक्टर रिकम्पेन्स्ड द मॅसन विथ अ व्हेरी गुड सॅलरी. अगदी चांगलं वेतन त्याला तो देत असे. आणि त्यामुळे ही कुड मीट द नीड्स ऑफ हिज फॅमिली सफिशियंटली. आणि त्यामुळेच तो आपल्या कुटुंबाच्या गरजा सफिशियंटली म्हणजे पुरेशा प्रमाणात पूर्ण करू शकत असे. विदाऊट एनी स्केर्सिटी म्हणजे कुठल्याही अभावाचा सामना न करता आपल्या सगळ्या गरजा तो पूर्ण करत असे. देन द मॅसन थस कंटिन्यू वर्किंग विथ द ग्रेट डिव्होशन फॉर मेनी इयर्स. तर त्या कॉन्ट्रॅक्टरकडे त्या कंत्राटदाराकडे तो अनेक वर्ष त्यांनी काम केलं. आणि केव्हापर्यंत काम केलं? टिल ही बिकेम अ ग्रँडफादर. जोपर्यंत तो आजोबा झाला नाही तोपर्यंत तो कामच करत राहिला. देन ही डिसाइडेड आणि त्याच्यानंतर त्याने ठरवलं की इट वॉज टाईम टू रिटायर. आता त्याचा निवृत्ती होण्याचा वेळ आलेला आहे. अँड स्पेंड टाईम प्लेईंग विथ हिज ग्रँडसन. आणि आपल्या नातवंडासोबत त्याने वेळ घालवला पाहिजे असं त्याने ठरवलं. आणि त्यामुळेच बिईंग अ फर्म माइंडेड पर्सन म्हणजे असा निश्चयी तो गवंडी निश्चयी होता. ही इन्फॉर्म हिज कॉन्ट्रॅक्टर ऑफ हिज डिसिजन टू रिटायर फ्रॉम हिज हाऊस बिल्डिंग. आणि त्यामुळेच मग त्याने आपला निर्णय हा डिसिजन आहे हा कॉन्ट्रॅक्टरला सांगितलं. कशाचं डिसिजन? टू रिटायर फ्रॉम द हाऊस बिल्डिंग म्हणजे घर बांधण्याचे जे काम आहे त्यापासून आता आपण निवृत्त होणार आहोत. आपण आता यापुढे काय काम करणार नाही असं त्याने आपलं डिसिजन कॉन्ट्रॅक्टरला सांगितलं. कॉन्ट्रॅक्टर वॉज व्हेरी डिसहार्टन्ड. आणि परंतु यामुळे कॉन्ट्रॅक्टर कसा झाला? डिसहार्टन्ड झाला. इथं डिसहार्टन फेल्ट डिसअपॉइंटेड म्हणजे निराश झाला. आता कॉन्ट्रॅक्टर हा
निराश झाला. कशासाठी निराश झाला? तर टू लूज सच अन एक्सलंट वर्कमॅन, कारण की त्याच्या साईटवर काम करणारा उत्कृष्ट असा हा गवंडी एक कमी होणार होता आणि म्हणून तो फार उदास झाला. ही अर्ज द मॅसन टू कंटिन्यू हिज जॉब, आणि म्हणून त्याने त्याला विनंती केली. अर्ज मीन्स विनंती करणे, मॅसन टू कंटिन्यू हिज जॉब, तुम्ही तुमचे काम सुरूच ठेवा पुढेही, असं त्याने त्या गवंड्याला कॉन्ट्रॅक्टरने विनंती केली. बट टू नो अव्हेल. नो अव्हेलचा अर्थ काय की ऑफ नो यूज, म्हणजे त्याचा काही उपयोग झाला नाही. त्याने त्याला मनवण्याचा प्रयत्न केला, कन्व्हिन्स करण्याचा प्रयत्न केला, परंतु काही उपयोग झाला नाही. द मॅसन हॅड मेड अप हिज माइंड. आता इथं मेड अप हिज माइंड हा फ्रेज आहे, म्हणजे निश्चय करणे. परंतु या गवंड्याने निश्चय केला होता. कशाचा निश्चय केला होता? काम न करण्याचा. आणि त्यामुळेच त्याने मग रिफ्यूज टू कॅरी ऑन. कॅरी ऑन ही सुद्धा फ्रेज आहे. कॅरी ऑन म्हणजे पुढे चालू ठेवणे, म्हणजे आपलं हा काम पुढे चालू ठेवण्याचं त्याने रिफ्यूज केलं, म्हणजे नाकारले. तर अशा पद्धतीनं 2 पॅसेज आपण बघितले आहे. अजून एक प्रश्न आलेला आहे, व्हॉट सडन डिसिजन डीड द मॅसन टेक. मॅसनने कोणतं डिसिजन घेतलं? तर आपण म्हणू शकतो डिसाइडेड दॅट इट वॉज टाईम टू रिटायर अँड स्पेंड टाईम प्लेईंग विथ हिज ग्रँडचिल्ड्रन. तर हा डिसिजन त्याने घेतला. आता बघूया पुढचा आता याच्यामध्ये बघूया, फायनली द कॉन्ट्रॅक्टर कन्व्हिन्स द मॅसन टू बिल्ड वन लास्ट हाऊस ऑन अ ब्युटिफुल अँड कन्व्हिनियंट साईट. आता अखेरीस काय झालं की कॉन्ट्रॅक्टरने कन्व्हिन्स केलं मॅसनला. कन्व्हिन्स करणे म्हणजे परावृत्त करणे. कशाच्यासाठी परावृत्त केलं? टू बिल्ड वन लास्ट हाऊस, अखेरचा एक घर बनवून दे, यासाठी त्याने त्याला कन्व्हिन्स केलं. आणि कुठं? ऑन अ ब्युटिफुल अँड कन्व्हिनियंट साईट. ब्युटिफुल म्हणजे सुंदर आणि कन्व्हिनियंट म्हणजे अगदी मोक्याच्या ठिकाणी, सोयीच्या ठिकाणी, चांगल्या ठिकाणी एक शेवटचं घर बनवण्यासाठी म्हणून त्यांनी त्याला परावृत्त केलं. ॲज अ स्पेशल फेवर द मॅसन ॲग्रीड टू डू सो. आणि मॅसनने, गवंड्याने हे शेवटचं त्याचं काम करायला मान्य केलं. विथ अ ग्रेट रिलक्टंट. परंतु त्याने कसं स्वीकार केलं? विथ ग्रेट रिलक्टंट. रिलक्टंट म्हणजे अनविलिंगनेस, म्हणजे नाखुशीने. त्याने स्वीकार तर केलं, परंतु नाखुशीने स्वीकार केलं. त्याच्यामध्ये तो खुश नव्हता. नॉट टू हॅप्पी आयदर. आणि एकतर तो त्याच्यामध्ये आनंदही नव्हता, नाखुश होता. पुढे द कन्स्ट्रक्शन स्टार्टेड. आता काम सुरू झालं. इट वॉज मोस्ट ब्युटिफुली डिझाईन हाऊस. आणि हा जो घर बनवत होता तर तो अतिशय उत्कृष्ट पद्धतीने, सुंदर पद्धतीने डिझाईन केलेला होता. म्हणजे त्याची डिझाईन चांगल्या पद्धतीनं केली होती. बिल्ट ॲट अ सॉर्ट आफ्टर लोकेशन. तथापि द मॅसन कुड नॉट पुट हिज माइंड. परंतु एवढं महत्त्वाच्या ठिकाणी हे घर बनवल्या जाणार असूनही मॅसन कुड नॉट पुट हिज माइंड. मॅसनने, त्या गवंड्याने आपलं मन त्याच्यावर केंद्रित करू शकला नाही, आपलं जीव ओतू शकला नाही. अँड हार इन हिज वर्क. आपल्या कामात मन लावू शकला नाही, जीव ओतू शकला नाही, कारण की तो घर बनवण्यासाठी तयार नव्हता. कसा तरी तो तयार झाला होता. ही डीड हिज वर्क व्हेरी रफली. त्यानंतर काय झालं? ही डीड हिज वर्क केअरलेसली. त्या गवंड्याने जे काम आहे, नाखुश होता तो, आणि त्यामुळे त्याने केअरलेसली म्हणजे दुर्लक्षितपणाने त्याने काम केले. विदाऊट इंटरेस्ट ऑर डेडिकेशन. त्यामध्ये, या शेवटच्या कामामध्ये त्याचं डेडिकेशन नव्हतं, म्हणजे समर्पणही नव्हतं आणि त्याचं इंटरेस्टही नव्हतं. आणि इव्हन द बिल्डिंग मटेरियल यूज्ड वॉज ऑफ लो क्वालिटी. आणि एवढंच नव्हे तर त्या बिल्डिंगमध्ये जे वापरल्या गेलेलं मटेरियल होतं ते अगदी लो क्वालिटीचे होतं, तरी त्याच्यावरही त्याने लक्ष घातलं नाही. बट ही डीड नॉट केअर. त्याने लक्ष दिलं नाही, काळजी घेतली नाही, पर्वा केली नाही. ही सिम्पली वॉन्टेड टू कम्प्लीट द जॉब. आणि फक्त त्याला एवढंच होतं की हे कसं तरी आपल्याला काम पूर्ण करून द्यायचं होतं. इन हेस्ट, घाईघाईने कसं तरी कंप्लीट करून द्यायचं होतं. अँड फायनली रिटायर. आणि अखेरीस त्याला त्या कामापासून निवृत्त व्हायचं होतं. द हाऊस वॉज रेडी अर्लियर दॅन एक्सपेक्टेड. आणि त्याने घाईघाईने केल्यामुळे हा जे घर बनवण्याचं काम होतं ते एक्सपेक्टेड टाईम, म्हणजे जे अपेक्षित वेळ होतं त्यापेक्षा आधीच हे घर पूर्ण तयार झालं. व्हेरी रफली मेड स्ट्रक्चर. आणि अतिशय
उबडखाबड पद्धतीने हे घर बनवलेलं होतं. कन्स्ट्रक्शनमध्ये अगोदरसारखी सफाई नव्हती. त्यानंतर वीक वॉल्स, त्याच्या भिंतीसुद्धा वीक होत्या, म्हणजे कमजोर भिंती होत्या. पुअर फिनिश, त्याची जी फिनिशिंग होती ती एकदम चांगली नव्हती. अँड डिड नॉट लुक ॲज गुड ॲट ऑल, आणि एकंदरीत म्हटलं तर तो चांगलाही दिसत नव्हता. ॲज डिझाईन, म्हणजे ज्या पद्धतीनं त्याची डिझाईन केली होती त्या पद्धतीनं तो अजिबात दिसत नव्हता. एट द मॅसन डिड नॉट केअर, आणि तरीही एवढं असतानासुद्धा, एट मीन्स तरीही, द मॅसन डिड नॉट केअर, त्या गवंड्याने पर्वा केली नाही, त्याने काळजी घेतली नाही. ही इन्फॉर्म द कॉन्ट्रॅक्टर, त्याने आता कॉन्ट्रॅक्टरला इन्फॉर्म केलं, सूचित केलं की द हाऊस वॉज रेडी, आता घर पूर्ण रेडी झालेलं आहे, तयार झालेला आहे. अँड ही वॉज वेटिंग टू हँड ओव्हर इट्स की टू हिम, आणि त्या घराच्या ज्या चाब्या आहेत आता पूर्ण त्या चाब्या देण्यासाठी तो त्या कॉन्ट्रॅक्टरची वाट पाहत आहे. द कॉन्ट्रॅक्टर अराइव्ड ॲट द साईट, आता कॉन्ट्रॅक्टर त्या स्थळी पोचला. ही हॅड अ फाईल ऑफ लिगल डॉक्युमेंट्स इन हिज हँड, त्याच्या हातामध्ये काय होतं, एक फाईल होती, आणि ती फाईल कशाची होती, लिगल डॉक्युमेंट्स, म्हणजे कायदेशीर कागदपत्रे होती त्या फाईलमध्ये. द मॅसन हँडेड ओव्हर द न्यू हाऊसेस की टू हिम, आता त्या नेहमीप्रमाणे मॅसनने त्या घराच्या पूर्ण चाब्या त्या कॉन्ट्रॅक्टरला देऊ केल्या. बट परंतु द कॉन्ट्रॅक्टर डिड नॉट स्टेप फॉरवर्ड टू एंटर द हाऊस, आणि नेहमीप्रमाणे तो कॉन्ट्रॅक्टर घर बरोबर बनवलं आहे की नाही यासाठी पूर्ण घराची तपास करत असे. परंतु यावेळेस त्या कॉन्ट्रॅक्टरने घरामध्ये म्हटलं आहे डिड नॉट स्टेप फॉरवर्ड टू एंटर द हाऊस, घरामध्ये त्याने अजिबात प्रवेश केला नाही. टू सी इट, त्या घराची निरीक्षण करण्यासाठी अजिबात त्याने घरामध्ये प्रवेश केला नाही, एक पाऊलही ठेवला नाही. इन्स्टेड, आणि त्याऐवजी त्याने काय केलं, विथ अ ब्रॉड स्माईल, आपल्या चेहऱ्यावर एक स्मित हास्य ठेवून, ही हँडेड ओव्हर द फाईल अलॉंग विथ द हाऊस कीज टू द मॅसन, आणि त्याने त्याऐवजी काय केलं तर त्या घराचे जे कागदपत्र होते ते सगळे कागदपत्र आणि ते घराच्या पूर्ण चाब्या पुन्हा त्या मॅसनच्या हातामध्ये त्यांनी दिलं. आणि म्हणाला, अँड सेट, काय म्हणाला, बिमिंग हॅपीली, बिमिंगचा अर्थ काय, स्माइलिंग विथ अ ग्रेट जॉय, अतिशय आनंदित होऊन तो म्हणाला, काय म्हणाला, दीज आर द ओनरशिप डॉक्युमेंट्स ऑफ दिस न्यू हाऊस इन युअर नेम. इन युअर नेम म्हणजे तुमच्या नाव असलेला हा ओनरशिप, म्हणजे तुम्ही या घराचे मालक आहात, या प्रकारे तुमच्या नावे या घराचे सगळे कागदपत्र असलेला हा घर, आणि हे तुमचं आहे. द हाऊस इज युअर, आता हा घर कायदेशीररित्या तुमचा झालेला आहे. आय हॅड प्लॅन इट ॲज अ गिफ्ट फॉर यू, आणि जेव्हा तुम्ही रिटायर होणार होते तर तेव्हा मी तुम्हाला आपल्याकडून हे घर गिफ्ट करायचं अगोदरच ठरवलेलं होतं. तर अशा पद्धतीने हा आपण लेसन बघितलेला आहे. तर इन दिस वे वी हॅव एक्सप्लेन दिस लेसन इन मराठी. ऑल माय डिअर स्टुडंट, यू अंडरस्टँड व्हॉट इज द मिनिंग ऑफ द लेसन व्हेरी वेल. तर आता बघूया. तर माझ्या प्रिय विद्यार्थ्यांनो, तर थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. तर अखेरीस जाता जाता हा व्हिडिओ आवडल्यास आपण लाईक जरूर करा, आणि तुम्हाला कोणती गोष्ट याच्यामध्ये अजून पाहिजे होती तर त्याबद्दल तुम्ही आपले मनोगत यामध्ये कॉमेंट्समध्ये देऊ शकता. तर मी गिरिजाबाई कन्या हायस्कूल तिरुळा इथून बोलत आहे. आपण कुठून हा व्हिडिओ पाहतात तर ते सुद्धा कॉमेंटमध्ये लिहायचं. तर प्रिय विद्यार्थी मित्रांनो, आपलं सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे माझ्या चॅनल लर्न इंग्लिश ग्रामर अँड टेक्स्टबुकमध्ये. तर आपण 2.2 हाऊस बिल्डर या प्रकरणातील इंग्लिश वर्कशॉप पाहणार आहोत, पेज नंबर 32. तर यामध्ये प्रथम आहे फाइंड फ्रॉम द स्टोरी द नाउन फॉर्म ऑफ फॉलोविंग. तर यामध्ये आपल्याला दिसत आहे डेडिकेट आहे, तर त्याचं डेडिकेशन नाउन हे डेडिकेशन होईल. त्याच्यानंतर मेजर आहे, तर याचं नाउन काय होईल, मेजरमेंट होईल, म्हणजे MENT मेंट हे प्रत्यय लागेल. डिसिजन आहे, डिसाईड आहे, तर याचं डिसिजन हे होईल.
हे सगळे हा व्हर्ब आहे तर हा नाऊन आहे. त्याच्यानंतर परफेक्ट तर याचं नाऊन काय होईल परफेक्शन. त्याच्यानंतर ओन तर याचं ओनरशिप हा नाऊन होईल. गिवचं गिफ्ट, रिस्पॉन्सिबलचं रिस्पॉन्सिबिलिटी. त्याच्यानंतर परसिस्टचं परसिस्टन्स. तर अशा पद्धतीने कशा पद्धतीनं नाऊन बनवायचं तर ते मी तुम्हाला सांगितलं आहे. आता नेक्स्ट ॲक्टिव्हिटी बघूया. चूज द प्रॉपर फ्रेजेस ऑर एक्सप्रेशन टू कंप्लीट सेंटेन्स मिनिंगफुली. म्हणजे दिलेले जे वाक्य आहेत तर त्याच्यामध्ये या फ्रेजेसचा उपयोग करून आपल्याला एक अर्थपूर्ण वाक्य तयार करायचं आहे. तर पहिलं बघूया शी डज हर जॉब. तर यामध्ये एवढे जे फ्रेजेस आहेत तर त्यापैकी ही फ्रेजेस लागेल विथ फुल डेडिकेशन. तर शी डज हर जॉब विथ फुल डेडिकेशन. दुसरं आहे फ्रेजेस टू मीट अप विथ वन्स माइंड. तर याच्यामध्ये आहे वन शूड मेकअप वन्स माइंड टू हेल्प अदर व्हेन नीडेड. आता नाव लेट्स सी नेक्स्ट क्वेश्चन नंबर थर्ड. ॲज मिस्टर जाधव वॉज ट्रान्सफर टू चेन्नई ही हॅड. याच्यामध्ये कोणता येईल इत्यादीपैकी कोणता येईल तर याच्यामध्ये येईल तिसरं 200 ओव्हर याच्यामध्ये. त्याच्यानंतर चौथा बघूया द लेबरर्स इन्कम वॉज नॉट सफिशियंट. तर या इत्यादीपैकी काय येईल तर हा येईल टू मीट हर नीड्स ऑफ. आणि बाकीची रचना जशीच्या तशी. आता क्वेश्चन नंबर 5. बिकॉज ऑफ अ फॉल्ट इन द वायरिंग दे विल हॅव. याच्यामध्ये काय येईल तर हा येईल टू सेंड फॉर ॲन इलेक्ट्रिशियन. नेक्स्ट मदर ट्राईड हार्ड टू चेंज हर सन्स हॅबिट बट लिहिलं आहे. तर या इत्यादीपैकी काय येईल तर टू नो अव्हेल. तर अशा प्रकारे इथं येईल टू नो अव्हेल. आणि शेवटची मँगोज फ्रॉम रत्नागिरी आर ऑलवेज. आता याच्यामध्ये कोणतं येईल तर इन अ ग्रेट डिमांड. इन अ ग्रेट डिमांड हा येईल. हा बघा इथं लिहिलं आहे इन अ ग्रेट डिमांड. अशा पद्धतीने हे सगळे जे फ्रेजेस आहेत यामध्ये भरायचं आहे. आता नेक्स्ट ॲक्टिव्हिटी बघूया. तर आता बघूया ॲक्टिव्हिटी नंबर 3. रीड द स्टोरी अँड आन्सर इन युअर वर्ड्स. ही स्टोरी पूर्ण वाचायची आहे आणि तुम्हाला तुमच्या शब्दामध्ये दिलेल्या प्रश्नांचं उत्तर द्यायचं आहे. द ओनर्स ऑफ द न्यू हाऊसेस बिल्ड बाय द मॅसन वूड बी एक्स्ट्रीमली प्लीज्ड. व्हाय? They were perfect and an excellent and appealing finish to whatever he built. The mason was very good workman. He used to take great interest in his work of building and did it with full dedication. He was very honest in choosing high quality of construction material. He took all measurement of wall, doorways, arcs, etc. perfectly. Whatever he built, his finishing was excellent and appealing. Naturally, the owners of the new houses built would be extremely